गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. आपण गोष्ट करतो आहे EFTची, गोष्ट EFTची भाग नंबर 2. तर आजचा विषय आहे एनर्जी. ते एनर्जी काय आहे? तर जसं मी काल पण म्हणालो आणि तुम्ही आधी पण खूप जणांकडनं ऐकलं असेल, तर एनर्जी म्हणजे आपण जे आजूबाजूला आपलं सगळं आहे ते एनर्जी आहे. जे काय आपण बघतो ती सगळी एनर्जी आहे. आपण शाळेत असताना शिकलो असतो अणू, रेणू. ओके. अणू म्हणजे ॲटम. तर ॲटम जो असतो, रिसर्च जसं सायंटिफिक रिसर्च प्रूव्ह करतो आहे की ॲटम जेव्हा आपण ॲटमला पूर्ण आपण त्याचं विघटन करतो, तर ॲटममध्ये पण 99.9999 असं 12 वेळा 9 म्हणजे 99.12 एवढी रिकामी स्पेस असते. आणि फक्त उरलेला जो पोर्शन असतो म्हणजे 0.11 वेळा 9 आणि 1 हा मॅटर असतो, म्हणजे घनता असते. आणि जी बाकीची सगळी स्पेस आहे ती काय आहे? ती पण एनर्जी आहे. तर एवढी सगळी आपल्याकडे एनर्जी असते. आता आपण एकमेकांना बघू शकतो, ऐकू शकतो, कारण आपण 3 डायमेन्शन वर्ल्डमध्ये राहतो आणि आपल्याकडे 5 सेन्सेस आहे. हा विषय थोडा वेगळा आहे. ह्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू सविस्तर. पण आता आपण गोष्ट करतो एनर्जीची. EFTमध्ये एनर्जी कशी यूज होते? तर तसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. EFT वर्क कशावर करतं? तर आपल्या आतमध्ये खोलवर रुतलेल्या इमोशन्सवर. हे इमोशन्स काय करतात, की जे आपल्या नाड्यांमध्ये वाहणारी ऊर्जा असते, एनर्जी असते, ती ब्लॉक करते. आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं, तर मी एक बाईकचं एक्झाम्पल देतो. बाईक किंवा स्कूटरचं. ओके. आधी कार्बोरेटर असायचा त्याच्यात, आता फ्युएल इंजेक्शन असतं BS6 झाल्यापासनं. तर त्याच्यात काही कचरा अडकला तर काय होतं? फ्युएल इंजेक्शनमध्ये जेव्हा आता मी सोप्या शब्दात सांगायचं झालं सगळ्यांना कळेल, तर एखादा इंजिन आहे, त्याला एखाद्या ठिकाणाहून इंधन मिळतं आहे. ओके. फ्युएल इंजेक्शन पंपमधनं त्याला इंधन पास होतं आहे किंवा कार्बोरेटरमधनं इंधन पास होतं आहे. तिथे जर का कचरा अडकला तर काय होणार? तर ते इंजिन चांगलं वर्क नाही करणार, बरोबर? मध्ये त्याच्यात अडथळा येणार, बाईक गचके खाणार, गाडी गचके खाणार. दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं झालं, तर सगळ्यांच्या घरी पंखा असतो, सिलिंग फॅन असतो. पूर्वी तुम्ही टेबल फॅन पण बघितलं असेल. त्याचं जर का एखादं पातं आपण 10 डिग्रीमध्ये थोडंसं वाकवलं तर काय होणार? तो पंखा नीट फिरणार नाही. तो आवाज करणार. टर. तसंच असतं आपल्या बॉडीमधल्या चक्रांचं. तर एखादं चक्र इम्बॅलन्स असेल, तर ते नीट फिरत नाही. काय होतं तिथे? एनर्जी स्टक होते. EFTमध्ये काय करतो? जेव्हा आपण इमोशन्स आपले सरफेसवर आणतो, जसं मी काल म्हणालो, आणि त्याच्यावर टॅप करतो स्पेसिफिक स्क्रिप्टने, तेव्हा आपण ते इमोशन रिलीज करतो. ती एनर्जी आपण मोकळी करतो. ते परत पातं जे असतं ते 10 डिग्री सरळ करतो आणि कार्बोरेटरमध्ये, फ्युएल इंजेक्शनमध्ये जमलेला कचरा जो असतो, तो आपण बाहेर काढतो. आणि काय होतं मग त्यामुळे? फ्युएल जे असतं ते स्मूथली पास होतं इंजिनला. पंखा जो असतो तो पटापटा फिरायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला उत्साह जाणवतो, एनर्जी जाणवते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला आपण ताजेतवाने होतो. तर पुढची गोष्ट असणार आहे सायकॉलॉजीची. जसं आपण म्हणालो, EFT E+P, एनर्जी प्लस सायकॉलॉजी. ओके. आज आपण बोललो एनर्जीबद्दल, उद्या आपण बोलूया सायकॉलॉजीबद्दल. चला, तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.